यानंतर तुम्हा सर्वांशी बोलताय कराड दक्षिणचा अभिमान, कराड दक्षिणचा स्वाभिमान, पंढरीच्या पांडुरंगाचा वार करी, शिवछत्रपतींचा धार करी, येणारा कराड दक्षिणचा आपला विधानसभेचा मानकरी. एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या बाबासाठी. आणि बाबांच्या गाण्याचं लॉन्चिंग होत आहे. अतुल पर्व दक्षिणचं उद्याचं पर्व, अतुल पर्व ते गाणं आपण पाहूया. हात वरती जोरदार टाळी. आपला दमदार कामगिरी दिमाखदार जनतेच्या मनातला अतुल बाबा आमदार. कराड दक्षिणचा आवाज यो हैर येणार येणार आता अतुल पर्व. सर्वांचं ज्यांनी हो जपलं युवा नेतृत्व असं हे आपलं. सर्वांचं ज्यांनी हो जपलं युवा नेतृत्व असं हे आपलं. एका मतानं म्हणतात सर्व आता अतुल पर्व. जन हक्काच्या साठी लढायचं, कराड दक्षिणला प्रगत करायचं. पक्क ठरलंय आमचं, अतुल बाबाला निवडून द्यायचं. एक मताने म्हणतात सर्व आता अतुल पर्व. एक मताने म्हणतात सर्व आता अतुल पर्व. बोलतात आपला कराड दक्षिणचा अभिमान, स्वाभिमान अतुल बाबा. एकदा जोरदार टाळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारतीय जनता पार्टीचा प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी जगताप साहेब, आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय मनंतरावजी दादा, कार्यक्रमाला उपस्थित आपले सगळ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय आनंदरावजी नाना, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय राजेंद्र दादा यादव साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय जयवंतराव दादा पाटील, आदरणीय जयवंतराव दादा शेलार, आप्पासाहेबजी गायकवाड, अशोकरावजी थोरात साहेब, रणजित पाटील नाना, सुहासराव जगताप, एकनाथराव बागडी, आप्पासाहेबजी माने, काकासाहेबजी जाधव, सुलोचनाताई पवार, आदरणीय राजेश आबा, कार्यक्रमाला उपस्थित ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, आदरणीय बाळासाहेबजी यादव, संपतरावजी थोरात, अशोकरावजी जगताप पापा, कार्यक्रमाला उपस्थित दत्ता देसाई साहेब, दादासाहेब थोरात, विवेकजी भोसले, सूर्यकांतजी पाटील, वडगाव हवेलीचे सरपंच राजेंद्र जगताप आणि ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली ते आदरणीय जयवंतराव दादा जगताप, ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजक म्हणून
नियोजन केलं ते आदरणीय जगदीश दादा, शिवराज दादा, त्यांची सगळी टीम, विशेष उपस्थित असणारे हनुमंतरावजी पवार, आदरणीय स्मिताताई हुलवान, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे माझे तरुण मित्र, महायुतीचे सगळे घटक पक्षाचे पदाधिकारी, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि बांधवांनो, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त आपण सगळे वडगावला जमलेलो आहोत. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन या लढाईला आपण सामोरे जातो आणि या लढाईला सामोरे जात असताना मागच्या 5 वर्षामध्ये आपण काय केलं हे देखील आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये 2019 सालापासून 2024 सालापर्यंत आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं हे आपल्या समोर मांडण्यासाठी मी आज इथं उभा आहे. 2019 सालच्या निवडणुकीनंतर आपल्याला यशापर्यंत पोहोचता आलं नाही, पण जरी आपण यशापर्यंत पोहोचलो नाही तरी दुसऱ्या दिवशी आपण कामाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी समाजामध्ये उतरून सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन आपण कामाला आपली सुरुवात केली. काम चालू केल्यानंतर सरकार देखील आपलं नव्हतं. आपल्याला सगळ्यांना अपेक्षा होती की युतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये सत्तेमध्ये येईल. खरं तर युतीच्या 165 जागा निवडून आल्या होत्या आणि सरकार मात्र महाविकास आघाडीचं सत्तेमध्ये आलं. 2.5 वर्षामध्ये कुठलंही विकास काम या मतदारसंघामध्ये झालं नाही. 2.5 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीला आपल्याला सामोरे जावं लागलं आणि 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघाकडे सबसेल सरकारने दुर्लक्ष करण्याचं काम केलं. हे तुम्ही आम्ही सगळ्या नागरिकांनी पाहिलेलं आहे. कोरोनाचं महामारीचं संकट आलं त्यावेळेला कृष्णा हॉस्पिटलच्या सगळ्या व्यवस्थापक मंडळांनी, सगळ्या विश्वस्त मंडळांनी निर्णय घेतला की स्वर्गीय अप्पांच्या काळामध्ये जे स्वप्न आपण पाहिलं होतं की सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी कृष्णा हॉस्पिटलची निर्मिती झालेली आणि त्या संस्कृतीला अनुसरून, त्या विचाराला अनुसरून आपण सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचं काम कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये केलं. मला अजूनही आठवत आहे की कोरोनाच्या महामारीचा पहिला काळ, पहिला सप्ताह असा होता की लोक एकमेकाच्या जवळ यायला मागत नव्हते. लोकांना ही महामारी काय हे माहित नव्हतं. लोकांना माहित नव्हतं की काय करायचंय. इतकंच काय, पण काही डॉक्टर मंडळींनी देखील आपले दवाखाने बंद करून गावाच्या बाहेर जायचं काम केलं. लोकांना कळत नव्हतं की आता आपल्याला यातून कोण वाचवणार. जोपर्यंत वॅक्सिन आलं नव्हतं तोपर्यंत लोकांना माहित नव्हतं की आता आपलं या संकटापासून वाचणार तरी कसं. अशा काळामध्ये कृष्णा हॉस्पिटलनी लोकांची सेवा करण्याचं व्रत घेऊन समाजाची सेवा करण्याचं काम चालू केलं आणि अशा काळामध्ये कृष्णा हॉस्पिटलनी सातारा जिल्ह्याचं लीड हॉस्पिटल म्हणून काम केलं. सातारा जिल्ह्याचं शिखर हॉस्पिटल म्हणून काम केलं आणि एका वेळेला 500 बेड रिझर्व करण्याचं काम हे कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापक मंडळाने तिथं केलं आणि 500 बेड हे फक्त कोरोनासाठी रिझर्व ठेवण्याचं काम हे त्या काळामध्ये झालं. आज मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की 10,000 लोकांचा औषध उपचार आपण कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि हे 10,000 लोक कोण होते तर आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा काही लोक हे आपल्याकडे औषध उपचार घेऊन गेले. आणि हे औषध उपचार देत असताना कुठलाही भेदभाव न करता आपण जनतेची सेवा करणं पसंत केलं. आपण कधीही हा विचार केला नाही की हे लोक कोण आहेत, या लोकांचा गट कुठला आहे, या लोकांची जात कुठली आहे, हे लोक राजकीय आपल्या बरोबर आहेत की नाही. आले त्या माणसाची सेवा करण्याचं आपण काम केलं. आला त्या माणसाला आपण ऍडमिट करून घेतलं. आला त्या माणसाला बरं करण्याचं आपण काम केलं.
आणि आदरणीय सुरेश बाबांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो की स्वतः आदरणीय सुरेश बाबा हे बॅटल ग्राउंडवर उतरले. हे स्वतः तिथं सुरेश बाबांनी लोकांची सेवा केली, रुग्णांची सेवा केली आणि प्रत्येक रुग्णाला बरं झाल्यानंतर गुलाबाचं फूल देण्याचं काम देखील आदरणीय सुरेश बाबांच्या माध्यमातून झालं. आपण धोरणात्मक निर्णय घेतला की कुठल्याही माणसाकडनं एक पैसा सुद्धा आपण घ्यायचा नाही. त्या काळामध्ये काही हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी 1.5 लाख रुपये घेत होते, 1 लाख रुपये लोक घेत होते. आपण प्रवेशासाठी सुद्धा पैसे घेत नव्हतो आणि बरं झाल्यानंतर सुद्धा आपण पैसे घेत नव्हतो. प्रत्येकाची सेवा घरी आलेल्या पाहुण्याप्रमाणे आपण केली. जो माणूस ऍडमिट झाला त्याचं जेवण काय असावं याचा देखील आपण विचार केला आणि घरच्यापेक्षा चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने केला. अनेक लोक त्या काळामध्ये ऍडमिट झाले. अनेक लोकांना त्या काळामध्ये आयसीयू मध्ये ठेवण्याची वेळ देखील आपल्यावर आली आणि सगळं काम करत असताना लोकांची काळजी घेण्याची पुरेपूर जबाबदारी ही कृष्णा हॉस्पिटलच्या प्रशासनावर होती. मोठं आपल्यावर तसं संकट होतं की लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ऍडमिट होत होते. बरेच वेळेला आपल्याकडे तेवढे बेड शिल्लक नसायचे. ऑक्सिजन बेडची इतकी तूट होती की आपल्याला ऑक्सिजन बेड 140 पर्यंत वाढवावे लागले आणि तरी सुद्धा आपण न हटता आपण सगळ्या जनतेची सेवा करण्याचं काम केलं. आणि ही सगळी सेवा करत असताना आपण कधीही हा विचार केला नाही, कधीही हा दृष्टिकोन ठेवला नाही की याच्यामधनं आपला काही फायदा होईल का नाही. हे जनतेसाठी आहे, लोकांसाठी आहे आणि लोकांची सेवा करण्याचं काम त्या काळामध्ये आपण केलं आणि त्याला खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली. त्यामुळेच देशामध्ये 4 नंबरचे सगळ्यात जास्त पेशंट असणारं खासगी क्षेत्रामधलं वैद्यकीय महाविद्यालय आपलं होतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं पीएमओचं पत्र हे कृष्णा हॉस्पिटलला मिळालं की अत्यंत चांगलं काम तुम्ही या महामारीच्या कालावधीमध्ये केलं. अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की महामारीमध्ये आपण इतकं काम केलं याचा आपल्याला राजकीय काय फायदा होणार की नाही. आपण सगळ्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण हे काम कुठल्या फायद्यासाठी केलं नाही, राजकीय फायद्यासाठी तर मुळीच केलं नाही. आपला शत्रू जरी असला तरी त्याची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं ना आपण ती सेवा केली हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि आता जी आपल्याला काँग्रेस पार्टी दिसते त्याचे निम्मे अर्धे नेते बरं करण्याचं भाग्य देखील आम्हाला लाभलं. त्याचे निम्मे अर्धे नेते देखील चांगलं करण्याचं काम आपण केलं. आणि फार दूर कशाला जायचं, बाजार समितीचे आत्ताचे सभापती आहेत त्यांची देखील सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आत्ताचे माजी जे सभापती काँग्रेस पक्षाचे होते त्यांची देखील सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्यांची सेवा काकणभर जास्त चांगली केली म्हणजे परत त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका उपस्थित व्हायला नको अशा पद्धतीचं काम आपण कृष्णेच्या माध्यमातून केलं. त्यानंतरच्या काळामध्ये करोनाचा कालखंड संपला. करोनाचा कालखंड संपून एक समाधान आपल्याला प्राप्त झालं की जनतेची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. आणि करोनाचा कालखंड संपताच राज्यामध्ये सत्तांतर झालं. राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी शपथ घेतली. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि या 2.5 वर्षामध्ये दिवस आणि रात्र तुमची सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. प्रत्येकांकडे गेलो, प्रत्येकाला आम्ही विचारलं की काय आपल्याला करून पाहिजे. लोकांना देखील विश्वास पटत नव्हता की बाबा सगळीच कामं विचारतात, एवढी सगळी कामं कसं करणं शक्य आहे, कशी काय इतकी विकास कामं होऊ शकतात. पण आम्ही सगळी कामं गोळा केली. पाणंद रस्त्याची कामं गोळा केली, कॉन्क्रिटीकरण रस्त्याची कामं गोळा केली, सभा मंडपाची कामं गोळा केली, कराड शहरातले प्रश्न आपण गोळा केले, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाला आम्ही लक्ष केंद्रित करून सोडवण्याच्या बाबतीमधलं काम केलं. आणि या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून 745 कोटी रुपयाचा निधी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आपण आणला. आणि या 745 कोटी रुपयाच्या निधी बरोबर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देखील 250 कोटी रुपयाचा निधी आणला.
आणि त्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं महायुती सरकारच्या वतीनं 1000 कोटी रुपये देण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून झालं। 1000 कोटी रुपये देत असताना काय कामं आपण केली? जे प्रमुख जिल्हा मार्ग आपण केले होते ते सगळे प्रमुख जिल्हा मार्ग परत करण्याचं काम आपण केलं। येनक्यापासून शेलुली स्टेशन पर्यंत येणाऱ्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम आपण केलं। हर घर जल या योजनेच्या माध्यमातून नाना आकडा तुमचा चुकला, 77 कोटी रुपये आतापर्यंत आपल्या मतदारसंघाला आलेले। उद्या परत आणि त्याची क्लिप बनेल आणि यांचा प्रवक्ता काय म्हणतोय बघा, हे खोटं बोलतात म्हणतील, पण 77 कोटी रुपयाचा निधी आला। खोटं बोलायची आपल्याला गरज नाही, जे काय केलंय ते स्पष्ट आहे, ते आपण लोकांच्या समोर मांडतोय। आपण आतापर्यंत 25-15च्या योजनेमधनं जिथं जिथं आपल्याला अंतर्गत रस्त्याची कामं करणं गावात गरजेचं होतं ते रस्ते केले। काही लोक माझ्याकडे आले, ते म्हटले पानंद रस्त्यांचं काय? आपण पानंद रस्त्यांची यादी गोळा केली आणि थोडकी नाही, 227 पानंद रस्त्यांची यादी गोळा केली आणि 45 कोटी रुपये पानंद रस्त्यांसाठी राज्य सरकारच्या मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले। रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी उपलब्ध झाला। जिथं जिथं सभा मंडप नाही तिथं तिथं सभा मंडप दिला। जिथं जिथं गटरच्या व्यवस्थेसाठी मागणी केली तिथं तिथं गटरची व्यवस्था करून दिली। जिथं तिथं नाल्याची मागणी केली तिथं तिथं नाल्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली। ज्या मलकापूरला स्मार्ट सिटी भाऊ तुम्ही म्हणताय, त्या मलकापूरला सुद्धा 20 कोटी 80 लाख रुपयाचा निधी महायुतीच्या सरकारने उपलब्ध करून दिला। आणि भाऊ साधा सोपा नाही, मला ठराव मिळाला नाही, अनेक दिवस मी प्रयत्न केला, ठराव मिळाला नाही। मग त्यानंतर तिथं सीओ आला आणि त्यानंतर तो आल्यानंतर ज्या वेळेला निवडून दिलेल्या लोकांची मुदत संपली आणि त्यानंतर चीफ ऑफिसर आला, त्याच्या माध्यमातून आपण ठराव घेतले आणि ठराव घेतल्यानंतर अनेक लोकांना वाटत होतं की मलकापूरला काही पैसे येत नाहीत। काही लोकांनी देव पाण्यात घातले होते की मलकापूरला तेवढं नको, मलकापूरला पैसेच यायला नको, पण आम्ही सुद्धा व्यवस्थित केलं, पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी आभार मानतो। रात्री 3 वाजता आपल्या फाईलवर सही झाली आणि सकाळी आम्ही GR काढला आणि ताबडतोब तुम्ही आनंदोत्सव मलकापूरमध्ये साजरा केला। ज्या रस्त्यावर बिलकुल पैसे पडले नव्हते अशा सगळ्या रस्त्यांवर आपण पैसे उपलब्ध करून देण्याचं काम केलं। ज्या ज्या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुमची अपेक्षा होती की घरासमोरचा रस्ता व्हावा, गल्ली मधला रस्ता व्हावा, त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून देण्याचं आपण काम केलं। काही ठिकाणी मला आनंद होत होता की सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो। मी म्हटलं, रवी भाऊ तुम्ही आमदार असताना माझी तुमची एवढी खास मैत्री होती, मी तुम्हाला म्हटलं होतं की रवी भाऊ तुम्ही ज्या वेळेला सत्तेत जाल त्यावेळेला आमच्याकडे लक्ष ठेवा। मी सुद्धा विचारपूर्वक त्या लोकांशी संबंध ठेवले होते। मला सुद्धा माहित होतं की कधी काही सत्ता होईल तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मोठ्या पदावर असतील आणि रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सत्तेमध्ये बसले, रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले, त्यावेळेला मी आपल्या भागाची एक फाईल त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि रवी भाऊला म्हटलं की रवी भाऊ आता नाही म्हणू नका, एवढी माझी कामं करून द्या। आणि पहिल्या टप्प्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी 133 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघासाठी दिला। मला खूप आनंद झाला, मला वाटलं एवढा मोठा निधी दिला, लोक खूप खुश होतील, लोक आनंदी असतील। अनेक लोकांना मी विचारलं, काय म्हटलं राहुल पैलवान काय खुश आहे का? म्हटले नाही, झालेत पैसे पण मोठ्या रस्त्यावर पडले, बारीक रस्त्यावर पैसे पडल्याशिवाय मजा नाही। मला जरा शंका आली, म्हटलं सगळीकडेच असं आहे का? मग 2-3-4 लोकांना विचारलं, काय रे म्हटलं तुमच्या रस्त्यावर 2 कोटी पडलेत, कुठं 3 कोटी पडलेत, 4 कोटी पडलेत, काही ठिकाणी 7 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालाय, कोण हसायलाच तयार नाही। मी म्हटलं अरे एवढे मोठे पैसे पडले? एकाने मला सांगितलं की साहेब ह्या मोठ्या रस्त्यावर पैसे पडून आनंद होतो, पण इतका आनंद होत नाही, घरासमोरचा जर का केला तर खूप मोठा आनंद होतो। मग योजना हुडकली, म्हटलं चला योजना हुडकूया आपण काय करायचं, आणि योजना अशी जबरदस्त काढली की जो जो तक्रार करतोय त्याच्या घराच्या समोर रस्ते आपण करून टाक। 100 रस्ते केले एका वेळेत, 25-15 मधनं 100, रोजगार हमी मधनं 100, 200 रस्ते केले आणि हात दुखत नाही तोपर्यंत नारळ फोडायला एवढं विकास काम या मतदारसंघामध्ये केलं आणि प्रत्येक रस्त्याचं भूमिपूजन पण आपण केलं।
भूमिपूजन पण आपण केलं, उद्घाटन पण आपण केलं आणि लोकार्पणाचा बोर्ड देखील आपण लावला आणि ते रस्ते देखील सगळे झालेले. कुठेही आपण किंतु परंतु ठेवला नाही, कुठेही आपण काही शंकेला कारण ठेवलं नाही आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर आपल्या भागामधले घेतले. एकूण एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या भागामधला आहे. तुम्ही जाणून घ्या, आपल्या भागामधल्या पोरांना कामं दिली आणि हो, भागातल्या पोरांना कामं देताना कोणाला भेटायला लावलं नाही, थेट कामं भागामधल्या पोरांना दिली. चांगल्या दर्जाची रस्ते झालेत. आपण जे महायुतीच्या काळामध्ये रस्ते केलेत ते बघा आणि त्यांच्या काळामधले रस्ते बघा. बघा त्यांच्या रस्त्याचा दर्जा आणि बघा आपल्या रस्त्याचा दर्जा. तुम्हाला लक्षात येईल की कोणी चांगल्या पद्धतीचं काम केलंय, कुठल्या सरकारने चांगल्या पद्धतीचं काम केलंय हे सुद्धा तुम्ही बघा. जी जी योजना लोकांसाठी आहे, सर्वसामान्य माणसासाठी आहे, ती योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं आपण काम केलं. बांधकाम कामगार कल्याण योजना जुनी योजना आहे, ते पाटणकर साहेब आहेत. आज ठीक आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पदाचा वापर करून सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं. बांधकाम कामगार कल्याण योजना 2015 सालची आहे, ठीक आहे, आजची योजना नाही, पण ही योजना आम्ही हुडकून काढली, बांधकाम कामगार कल्याण योजना. आणि ती योजना हुडकून काढून आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना कामाला लावलं. काम काय? माता भगिनींपर्यंत जायचं, फॉर्म गोळा करायचा, ऑनलाईन करायचा, ऑनलाईन केल्यानंतर OTP आला का बघायचा, OTP आल्यानंतर कार्ड येतं आणि कार्ड आल्यानंतर मायमाऊलीच्या हातामध्ये कार्ड द्यायचं. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की या मतदारसंघामध्ये 10,000 भांड्याचे सेट हे आपण इथं वाटलेले आहेत. 10,000 भांड्याचे सेट म्हणजे काय? 8.5 कोटी रुपयाची भांडी या मतदारसंघामध्ये आपण वाटलेली. आणि काही लोक आमच्यावर टीका करतात, लोक म्हणतात की यांची भांडी घेऊ नका. अहो, ते आमची भांडी नाही आहेत, महाराष्ट्र सरकारची आहेत. महाराष्ट्र सरकारची योजना आम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली, माझ्या मायमाऊलीपर्यंत आपण ती योजना पोहोचवली. आणि ती योजना पोहोचवत असताना कोणाकडनंही एक पैसा न घेता ती योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. आज आयुष्मान भारतची योजना 1,75,000 लाभार्थी आपल्या मतदारसंघात आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपण योजना पोहोचवली. सगळ्यात जास्त आउटरीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त फायदा आयुष्मान भारत योजनेचा या देशामध्ये जे 10 मतदारसंघ असतील विधानसभेचे, त्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे. सगळ्यांना फायदा आयुष्मान भारत योजनेचा झाला. ही योजना सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांना आपण सरसकट ती योजना पोहोचवली. आपण त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला नाही. आणि कृष्णा हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट झालंय, तिथं वेगळा कक्ष केलाय की आयुष्मान भारतचं कार्ड कोण घेऊन आलं तर 5 लाख रुपयेपर्यंतचा औषधोपचार मोफत त्याला देण्याच्या बाबतीमधलं काम आपण त्या माध्यमातून केलं. आज खऱ्या अर्थानं राज्यामध्ये एक अत्यंत पुरोगामी विचाराचं सरकार आहे. एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून हे सरकार चालतं. या सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हप्ते 7,500 रुपये आपल्या प्रत्येक मायमाऊलीच्या खात्यावर आलेले आहेत. ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने घोषित केली, त्यावेळेला विद्यमान लोकप्रतिनिधींनी काय मार्गदर्शन केलं? ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने घोषित केली, त्यावेळेला आम्ही मार्गदर्शन केलं. आम्ही लोकांच्या समोर गेलो, आपण म्हटलं या योजनेचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपण आनंद व्यक्त केला की मायमाऊलीच्या हातामध्ये एवढे पैसे येणार आहेत. पण विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रेस समोर मुलाखत दिली की हा निवडणुकीचा जुमला आहे. ही पहिली त्यांची मुलाखत. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन काय केलं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये? की या योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत का? राज्य तुमचं दिवाळखोरीमध्ये निघेल, निवडणूक तोंडासमोर ठेवून तुम्ही ही योजना आणलेली आहे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारनी सगळं खोटं ठरवलं आणि आपल्या सरकारने 5 हप्ते दिले आणि ही योजना रेग्युलर चालवली आणि 46,000 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या सरकारने आतापर्यंत केली. 4 दिवसापूर्वी कोणी तर त्यांची बाईट घेतली. 4 दिवसापूर्वी पत्रकारांनी विचारलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विषयी तुमचं काय मत आहे? हे म्हटले आमचीच योजना आहे. कसं काय तुमची योजना आहे? कसं काय तुमची योजना आहे? का तुम्ही मुख्यमंत्री असताना योजना आणली नाही? का दिले नाहीत पैसे मायमाऊलीला? तुम्ही 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता, त्यावेळेला द्यायला पाहिजे होते पैसे. तुम्ही 10 वर्ष आमदार आहे,
एखादा शब्द तरी बोलला का कधी? एखादा शब्द खाजगी बैठकीत एखादा तुमची एजन्सी आहे आमची बदनामी करणारी, त्यांच्याकडे असला तर द्या एखादा व्हिडिओ की म्हटला यांना पैसे द्या. का केलं तुम्ही? 10 वर्षामध्ये का नाही तुम्ही योजना आणली? सत्तेमध्ये होता त्यावेळेस का नाही योजना आणली? आणि आता तुम्ही म्हणता ही आमचीच योजना होती. पुढारी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकांनी एक परिसंवाद ठेवला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असा परिसंवाद ठेव. तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, आम्ही आमचे मुद्दे मांडतो. आमचे मुद्दे मांडण्यासाठी आपली पूर्ण फौजच गेली होती. 745 कोटी रुपयाचा लेखाजोखा आमच्या टीमनं दिला. 745 कोटी रुपयाचा. आणि यांना विचारलं तुम्ही काय केलं 5 वर्षात? हे म्हटले हा समोरचा पूल आम्हीच केला. हा तुम्ही कसा केला? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, केंद्र सरकार, नितीन गडकरी साहेब. आणि नितीन गडकरी साहेबांचं तुमच्याविषयी मत काय? खाजगीत विचारा त्यांना जाऊन, तुम्हाला सांगतील तुमच्याविषयी मत काय. तुमचा काय संबंध केंद्र सरकारच्या पैशाशी? तुम्ही विरोधी पक्षाचे राज्यातले आमदार आहे आणि तुम्ही म्हणताय की आम्ही हा रस्ता केला, उड्डाण पूल केला. उड्डाण पूल कशाचा करता हो साहेब? तुमच्या घराच्या समोरची झोपडपट्टी तुम्हाला होईना झालीये. माजी मुख्यमंत्री साहेबांच्या घराच्या भिंतीला लागून जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये घरकुल तुम्हाला करता आलं का? किती वर्ष तुम्ही सत्तेत आहे? 50 वर्ष तुम्ही सत्तेत आहे साहेब. 50 वर्ष तुम्ही 3 पिढ्या सत्तेत आहे आणि घराच्या भिंतीला लागून झोपडपट्टी होईना तुम्हाला? अहो आमच्याकडे जरा काही असतं तर आम्ही करून टाकलं असतं, ठेवलं नसतं काय. आज मला तुम्ही सांगा, कराड शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालंय, अनेक ठिकाणी पक्के घरं झालेत आणि तुमच्या घराच्या भिंतीच्या जवळ झोपडपट्टी आहे म्हणून भिंतीची उंची वाढवत आहे, झोपडपट्टी दिसना म्हणून. आज मी तुम्हाला शब्द देतो, आज ज्या दिवशी आपल्याला सत्तेमध्ये संधी मिळेल त्या दिवशी पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन पहिलं काम आपलं असणार आहे. माझ्या अजेंड्यावरचं पहिलं काम आहे की तुमच्या घरासमोर ज्या लोकांना तुम्ही उपेक्षित ठेवलंय, इतके वर्ष उपेक्षित ठेवलंय, आणि तुम्ही काय टीका करता हो? उठसूट उठलं की तुम्ही माझ्या गावाचं नाव काढता, उठसूट उठलं की तुम्ही आमच्या गावाच्या विकासाविषयी बोलता. कशाला बोलताय तुम्ही आमच्या गावाच्या विकासाविषयी? तुम्ही येऊन बघा ना आमच्या गावामध्ये आम्ही काय काय केलं ते. ज्या गावाने आजपर्यंत या सगळ्या परिसराला चांगले विचार देण्याचं काम केलं, ज्या गावामध्ये 2 मोठ्या मंदिरांना आता ब वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला, ज्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी 45 लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला, ज्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची 20 कोटीची योजना वर्ल्ड बँकेच्या योजनेमधनं आपण आणली, ज्या गावामध्ये सांगेल तो रस्ता, बघेल तो रस्ता, बघेल ती गल्ली ही आपण पूर्ण केली, 0 लिक्विड डिस्चार्जचा प्रकल्प ज्या गावामध्ये केला, कशाला त्या गावाविषयी वाईट साईड बोलताय? ते सुद्धा तुमचेच मतदार आहेत. एखाद्या विषयी वाईट बोलायचं म्हणजे किती बोलायचं? बदनामी करायला लोक तुम्हाला का आणावी लागतात? माझ्या नावाची लोक हुडकतायत, माझ्या नावाचे 5 लोक आणायचे आणि त्यांना उभं करायचं. असं कुठं असतं का हो? असं कुठं असतं का? अतुल सुरेश भोसले नावाचे 5 आणायचे, ते 5 उभे करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. ही वेळ येतेच का? तुम्ही स्वतःला मोठे नेते समजता, तुम्ही राज्याचं नेतृत्व केलंय म्हणताय, तुम्ही देशाचं नेते स्वतःला समजता, मग अतुल भोसले 5 हुडकायची वेळ काय येते? एका अतुल भोसलेचा सत्कार मी धोंडेवाडीमध्ये केला आणि दुसरा हा पळून गेला, हा जळगावचा होता, दुसरा आम्हाला सापडला नाही. पण खऱ्या अर्थानं तुम्ही या मतदारसंघाला ओळखलं नाही. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा वारसा असणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 5 नाही 10 लोक उभे केले तर योग्यच अतुल भोसले हुडकून काढणार लोक. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यशापर्यंत पोहोचता आलं नाही, आपण खचलो नाही, आपण ताकदीनं उभं राहिलो, आपण लोकांमध्ये परत गेलो, सुखादुःखामध्ये लोकांच्या गेलो, एकेका गावामध्ये जाऊन तुमचा हुमरा जिजवण्याचं काम आपण केलं. अडचणी सांगा म्हटलो, एखादी गोष्ट झाली नाही तरी सुद्धा ती गोष्ट करण्याचं आपण काम केलं आणि आज 745 कोटी रुपयाचा निधी आणला, हा सुद्धा तुमच्यामुळे आला.
आज कराडच्याला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. अनेक लोकांनी माझं स्वागत केलं, माझा सत्कार केला आणि लोक म्हटले की तुमच्यामुळे हा निधी उपलब्ध झाला. मी सगळ्या त्या लोकांना सांगितलं, म्हटलं हा माझ्यामुळे निधी नाही उपलब्ध झाला, हा कराडकरांमुळे निधी उपलब्ध झाला आहे. सगळं श्रेय कराडकरांचं आहे. कराडकडे बघून राज्य सरकारने हे पैसे उपलब्ध करून दिलेत आणि हे पैसे उपलब्ध करून देताना सुद्धा सहजासाठी पैसे उपलब्ध झाले नाहीत. आम्ही 100 कोटीचा प्रस्ताव ज्या वेळेला राज्य सरकारकडे घेऊन गेलो, हाय पॉवर कमिटीकडे घेऊन गेलो आम्ही प्रस्ताव, त्यावेळेला हाय पॉवर कमिटीने हा प्रस्ताव रिजेक्ट केला. बाबांना हा सगळं माहित आहे. कराडमध्ये इतर प्रस्ताव हाय पॉवर कमिटीने पहिल्या टप्प्यात पास केले. स्टेडियमचा प्रस्ताव हाय पॉवर कमिटीने रिजेक्ट केला, कारण हाय पॉवर कमिटीचं असं म्हणणं होतं कशासाठी एवढे 100 कोटी रुपये तुम्हाला पाहिजे, कराड हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि मग 100 कोटी रुपये निधीसाठी कशाला तुम्हाला पाहिजे, इथं काय होणार आहे. आणि आम्ही म्हणजे स्वप्न रंगवलं होतं, IPL ची मॅच घेणार, बाहेरचा खेळाडू आणणार आणि रणजीची मॅच घेणार, एअर कंडिशन आम्हाला तिथं स्टेडियम पाहिजे, आम्हाला आमचं सिटिंग मुंबईच्या वानखेडेसारखं पाहिजे, आम्हाला तिथं कुस्तीपट्टूंसाठी मॅट पाहिजे, असं आम्ही प्लॅन केलं होतं. मी ज्या वेळेला हाय पॉवर कमिटीच्या अध्यक्षांना भेटलो, चेअरमनला भेटलो, ते म्हटले अतुलराव थोडं तरी काहीतरी व्यवहारी करावं, हे असं कसं काही 100 कोटी रुपये असतात का कुठं, राज्यात असे पैसे वाटायला लागले तर कसं चालेल. म्हटलं ठीक आहे साहेब, तुम्ही देणार आहे का, हो का नाही सांगा, हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ते म्हटले आम्ही देतो, पण 15-20 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही करून आणा, आपण त्याची गॅलरी वगैरे चांगली करू, टर्फ चांगलं करू, त्याच्यावर थांबा, तुम्ही इतके पैसे मागू नका. तिथनं ताबडतोब तो प्रस्ताव घेतला तसा. ठीक आहे म्हटलं साहेब, मला लक्षात आलं की ह्यांना काही समजून उपयोग नाही, ह्यांना सांगून हे आपलं काय ऐकणार नाहीत, त्यामुळे मी तसंच सागर बंगल्यावर गेलो. आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना चिठ्ठी पाठवली, अति महत्वाचं. साहेबांनी बोलून घेतलं. साहेबांनी बोलून घेतल्यावर साहेबांना म्हटलं की साहेब असं आहे की देणार असाल तर 100 कोटी द्या, अन्यथा नाही दिले तरी चालतं. साहेबांच्या लक्षात आलं, साहेबांनी फोन उचलला. साहेब म्हटले जरूर 100 कोटी आपण कराडच्या स्टेडियमसाठी देऊ. मी आदरणीय साहेबांना सांगितलं. साहेब म्हटलं 1952 साली कैलासवासी खशाबा जाधव हेल्सिंकीला जाऊन त्यांनी बक्षीस मिळवलं, मग आमच्या कराडचे किती कर्तृत्वान खेळाडू आहेत, आम्हाला तुम्ही स्टेडियम द्या, आम्ही ऑलिम्पिकचं मेडल सुद्धा कराडकर आणून दाखवू तुम्हाला. ते साहेबांनी फोन केला, मग हाय पॉवर कमिटीने पास केला, मग तो प्रस्ताव मंजूर झाला आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कराडकरांनी खूप त्याचं स्वागत केलं, आनंद कराडमध्ये साजरा झाला. आणि आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, कराडच्या 100 कोटीच्या स्टेडियमचं भूमिपूजन केलं, 10 लाख रुपये झालेले. मी ते बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या. म्हटलं काय बोलतात आहे, 10 लाखाचे कसे काही निधी मंजूर आहे म्हणतात. सगळ्या कागदपत्राची फाईल तयार केली आणि सगळ्या कागदपत्राची फाईल तयार करून मी मीडिया समोर गेलो. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सगळे कागदपत्र दाखवले. ज्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तोंडी घोषणा केली ती, त्यानंतर आपल्याला शासन निर्णय GR जो आला, गव्हर्नमेंट रेग्युलेशन, तो टेक्निकल सँक्शन आलं, तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आला, तो पेपरमध्ये ऍड दिली, पेपरमध्ये टेंडर पब्लिश झालं ते, आणि टेंडर पब्लिश झाल्यानंतर टेंडर निश्चित होऊन काम चालू झालं, वर्क ऑर्डर, हे सगळं त्यांच्या समोर सादर केलं. आणि सगळं सादर केल्यानंतर त्यांना एक महत्वाचा पुरावा दाखवला की ट्रेजरीमध्ये 9,65,00,000 रुपये हे आलेले आहेत, ह्याचा हा पुरावा घ्या. नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आदरणीय माजी मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर म्हटले मी माहितीच्या अधिकारात सगळी माहिती गोळा करतो. काय बोलताय साहेब, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलाय ना, मग एका अधिकाऱ्याला फोन करून विचारायला पाहिजे होतं सत्यता काय, माहितीच्या अधिकारात विचारताय आणि तुम्ही खोटं बोलताय, धादांत लोकांसमोर खोटं बोलताय. जर का खरं होतं तर तुम्ही दाखवायला पाहिजे होते कागदपत्र की 10 लाख रुपये चालेल. तुम्हाला बोलता आलं नाही आणि तुम्ही मीडियाची बाईट एडिट केली. ठीक आहे, तुमच्याकडे 2 पैसे अधिक आहे, तुमच्याकडे एजन्सी जास्त, आमच्यापेक्षा मोठ्या मोठ्या एजन्सी आहे, तुम्ही लगेच होत्याचं नव्हतं करता. आता सुद्धा इथं रेकॉर्डिंग करायला काही लोक पाठवले की आपण काय बोलतोय याचं रेकॉर्डिंग करायचं, शब्दाचं शब्दांतर करायचं आणि मग त्याची परत बाईट करून फिरवायची. मला सांगा असं कुठं असतं का? अशा पद्धतीने तुम्ही राजकारण करता. चांगल्या विचाराने करा ना राजकारण तुम्ही. आता व्यासपीठावर तुम्ही आपले सगळे वक्ते बघितले, आपल्या वक्त्यामध्ये एकही चुकीचा शब्द कोणी काढला का? माता भगिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असं कोण बोललं का? त्यांच्याविषयी सुद्धा खालच्या भाषेत कोण बोललं का? आणि त्यांची भाषणं तुम्ही बघा, काय भाषणं करतात आहे ते. म्हणजे अतुल भोसले ह्याच्यावर 80% बोलताय, पक्षाविषयी सुद्धा बोले ना तुम्ही, कोणाविषयी बोले ना.
मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय की तुमची साथ इतकी भक्कम आहे माझ्या पाठीशी की माझ्यावर बोलल्याशिवाय पर्याय नाही. एका तासामध्ये 45 मिनिटं माझ्यावर बोलतात, वाईट बोलतात, कानाला ऐकवत नाही एवढं बोलतात. मला खूप आनंद आहे. काम बोलताय, आपलं काम, आपलं काम बोलताय, तुमची साथ बोलते. आणि आज सुद्धा कार्यक्रमाला येताना कोणाला आम्ही गाड्या घोडे दिलेले नाही, कोणालाही आम्ही कसली मदत केलेली नाही, आम्ही खुर्च्या सुद्धा लावलेल्या नाहीत. बिचारे आमच्यासाठी मांड्या घालून लोक बसलेले आहेत. सभासदांमधला फरक बघा. कार्यक्रमानंतर सुद्धा जेवण नाही आमच्याकडं. आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे प्रेमाची लोक आहेत. आपण या लोकांसाठी काम केलंय, कष्ट केलंय, भविष्यात सुद्धा कष्ट करण्याची आपली इच्छा आहे. मला एका जाणकार माणसाने सांगितलं की तुमची सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही वैयक्तिक कामं करायच्या पाठीमागे लागता. मी त्यांना म्हटलं, दादा असं का म्हणता तुम्ही? ते म्हणतात, तुम्ही एकाचं काम करता, 9 लोक तुमच्यावर नाराज होतात. तुम्ही एकाला संधी देता, 9 लोकांना संधी देऊ शकत नाही, आणि त्यामुळे 9 लोकांचा रोष तुम्ही ओढून घेता. मी त्यांचं शांतपणे ऐकून घेतलं. मी म्हटलं, 9 लोकांचा रोष ओढायला तयार आहे, पण त्या एका भावाचं काम माझ्या झालं पाहिजे, एका बहिणीचं काम झालं पाहिजे. परत दुसऱ्यावर नंबर येईल त्याचं सुद्धा काम होईल. आणि आज मला सांगताना मनापासून आनंद होतो की येत्या 22 डिसेंबर 2024 रोजी स्वर्गीय जयवंतराव अप्पांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण शिरवळला तुमच्या सगळ्यांच्या हाताने कृष्णा विश्वविद्यापीठाच्या दुसऱ्या शाखेचं भूमिपूजन तुमच्या हाताने आपण करणार आहे. ज्या स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्याला जमीन मिळवून दिली, त्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण संधी तर जरूर देणार आहोत. त्याबरोबर काही आपल्याला जो स्टाफ घ्यायचा आहे, शिक्षक स्टाफ घ्यायचा आहे, क्वालिफाईड लोक घ्यायचे आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा आपण जागा राखीव ठेवणार आहोत. आणि तो सगळा कोटा सोडून 2500 मुलं ही या विधानसभा मतदारसंघातले घेणार. आणि काही खोटं बोलायची गरज नाही आम्हाला. जे करणार आहे ते आम्ही बोलतोय. खोटं बोलायची गरज नाही. येणारे अनेक वर्ष तुमच्यामध्ये राहून काम करायचं आहे, प्रामाणिकपणे काम करायचं आहे, तुमची सेवा करायची संधी मला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या समोर खरं बोलण्याची मानसिकता आम्ही ठेवलेली की 2500 लोक घेताना आपल्यामधलीच घेणार आहे, गोरगरीब समाजामधली घेणार आहे, आपल्यामधली उपेक्षित लोक घेणार आहे, ज्याचा कदाचित आतापर्यंत नंबर आला नाही त्याचा नंबर सुद्धा आम्ही लावणार आहे, सामान्य माणसाचा नंबर लावणार आहे. आणि हे सगळं करत असताना कोणाकडून 1 पैसा न घेता ही सगळी कामं तुम्ही आजपर्यंत जे आई वडिलांचं काम केलेलं आहे, आई वडिलांची सेवा केलेली आहे, वाडवडिलांची सेवा केलेली आहे, या परिसराची सेवा केलेली आहे, ह्याच्यासाठी तुमच्यासाठी आपल्याला काम करायचं. तुम्ही चांगली मुलं आहात, चांगल्या मुली आहात, आणि त्यामुळं मुला मुलींचं भवितव्य घडवण्यासाठीचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपल्याला करायचं. आज मला आपण सांगा, कराडच्या MIDC विषयी मला सांगा, किती मोठे उद्योग आणले तुम्ही कराडच्या MIDC मध्ये? 50 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहे, किती मोठे उद्योग तुम्ही कराडच्या MIDC मध्ये आणले? तुम्ही बघून या कराडच्या MIDC काय अवस्था आहे बघा त्या कराडच्या MIDCची. एक सुद्धा मोठा प्रकल्प कराडच्या MIDC मध्ये आला नाही. बघा कोल्हापूरच्या MIDC कडे 5 स्टार MIDC झालेली आहे. बघा बारामतीच्या MIDC कडे 5 स्टार MIDC झालेली आहे. बघा पुण्याजवळच्या चाकण MIDC मध्ये 5 स्टार MIDC झालेली आहे. बघा ठाण्याच्या MIDC मध्ये 5 स्टार MIDC झालेली आहे. एका प्रकल्पामध्ये 5-5 हजार लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. आमच्याकडे एक पण नाही. आणि आता तुम्ही म्हणताय IT हब करणार आहे. काय बोलताय साहेब? कशाचा IT हब करताय साहेब? तुम्ही फक्त बदनामी करण्याचा हब करू शकता, तुमच्याकडनं चांगलं काम होऊ शकत नाही. ज्या दिवशी आपल्याला सत्तेचे सूत्र मिळतील, ज्या दिवशी आपल्याला सेवेचे सूत्र मिळतील, ज्या दिवशी मला संधी मिळेल, पहिलं माझ्या कारकिर्दीमधलं काम असणार आहे की कराडच्या MIDC मध्ये मोठे उद्योग आणायचे. कराडच्या MIDC मध्ये आपल्या पोरांच्या मुलींच्या हाताला काम लागले पाहिजे असे उद्योग आणायचे. आणि काम आणताना सुद्धा
जो उद्योजक येईल त्याला एवढंच सांगणार की सगळी मदत करतो, मुलं फक्त आमची बघा, मुलांच्या हाताला काम. आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड बघा, आमच्याकडनं कमी झाला असेल पण आम्ही केलंय ना. ठीक आहे, एखाद्याचं झालं असेल, एखाद्याचं झालं नसेल, पण करायचा तरी आम्ही प्रयत्न केला. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही 12.5 वर्ष विधान परिषदेचे, 2.5 वर्ष आणि 10 वर्ष विधानसभेचे आमदार आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहे. काय करू शकला असता तुम्ही? आम्ही फक्त देवेंद्रजींच्या जवळ आहे तर एवढा करतो. तुम्ही तर पदावरच होता. तुम्ही किती लोकांना नोकऱ्या लावली का आपल्या भागामधल्या कोणाला नोकरी? तुम्ही काय म्हणताय? 108ची अँब्युलन्स चालू केली. अहो 108ची अँब्युलन्स चालू केली, ते काय कराडची लोक लागली का नोकरीला? तुम्ही आज कृषी कॉलेजच्या बद्दल सांगताय, निश्चित चांगलं काम झालं कराडसाठी, आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो. कधी झालं? 2014च्या आधी 14 साली दिली ना मतं लोकांनी तुम्हाला, 19 साली दिली ना लोकांनी मतं तुम्हाला. आम्ही तुम्हाला जबाब विचारतोय 19 ते 24 बोल. 19 ते 24 खरं खरं काम सांगा, तुलना करा, चांगली विकासाची तुलना करा. सांगा किती लोकांच्या हाताला काम तुम्ही दिलं, सांगा किती योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या, सांगा किती शासकीय कामं तुम्ही इथं केली, सांगा किती सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्ही आमच्या मुलांना काम करू शकला. तुम्ही काहीही करू शकत नाही आणि तुम्हाला आज सांगता येईना झालंय. आणि आज तुम्ही ही पातळी गाठलेली आहे. तुम्ही आज संस्थांविषयी बोलताय. कृष्णा कारखान्याची निवडणूक आहे, काही लागेल तेव्हा बघूया ना आपण. आम्ही समर्थ आहे त्याला. ज्या वेळेला निवडणूक लागेल तेव्हा बघितल्या जाईल. कशाला तुम्ही त्याच्याविषयी बोलताय? सभासदांच्या मालकीचा आम्हाला माहित आहे, आम्ही पण सभासद आहे. सभासदाच्याच मालकीचा आहे कारखाना आणि सभासदाच्याच मालकीचा कारखाना राहणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही सभासद आहे का त्याचं? तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला काय अधिकार त्याच्याविषयी बोलायचा? आणि प्रत्येक कृष्णाची संस्था ही लोकांसाठी समर्पित आहे, लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहे, तुमच्यासाठी आहे. तुमचा अधिकार आहे त्या संस्थेसाठी. आम्ही विश्वस्त म्हणून बसलोय, तुमची सेवा करायसाठी बसलोय. तुमची सेवा करू शकतो तोपर्यंत आम्ही त्या खुर्चीवर बसणार. मोकळ्या खुर्चीवर बसायची सवय नाही आम्हाला. प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं काम केलं. आणि आज परिस्थिती जर का बघितली तर जे प्रेम बघायला मिळतंय, जो प्रतिसाद बघायला मिळतोय, ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे, खऱ्या अर्थानं मी भारावून गेलेलो. ज्या ज्या गावामध्ये मी जातोय त्या त्या गावामध्ये माझं स्वागत करतात, आई बहिणी माझं स्वागत करतात, तरुण मित्र माझे स्वागत करतात, माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतात. मला सांगतात की साहेब हे काम तुमच्याकडून झालं पाहिजे. मला खऱ्या अर्थानं आनंद होतो की इतका प्रेम आणि इतका विश्वास आपल्यावर आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण करतो. खऱ्या अर्थानं आज या सभेच्या निमित्तानं सगळ्यांना प्रश्न पडला होता की सभेच्या मध्ये कशी काय आरती चालू झाली. परमेश्वराचा संकेत, परमेश्वराचा संकेत आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना मी एकटा या निवडणुकीला सामोरे जात नाही, तुम्ही सगळे या निवडणुकीला सामोरे जात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजके मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयन महाराजांना निवडून देण्याचं काम या मतदारसंघाने आपल्याला केलं, ताकदीनं काम या मतदारसंघाने केलं. आणि छत्रपती उदयन महाराजांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं आपल्याला बहुमान राज्य सरकारने मिळवून दिला. सगळे जे आपली विकासाची कामं होती ती राज्य सरकारने मान्य केली आणि एक वेगळ्या प्रकारचं विकास पर्व या परिसरामध्ये घडवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालं. आज 20 तारखेला आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आणि या 20 तारखेला निवडणुकीला सामोरे जात असताना संयमाने आपण निवडणुकीला सामोरे जायचं. आपण निवडणुकीला सामोरे जात असताना कोणीही कितीही चिखलफेक आपल्यावर केली तरी आपण त्यांना प्रणामच करायचा. त्यांना उत्तर 20 तारखेच्या मतदानात आपण द्यायचं. आपल्यावर जेवढी चिखलफेक जास्त तेवढ्या ताकदीनं 20 तारखेला आपण मतदान बाहेर काढायचंय, तेवढ्या ताकदीनं आपण 20 तारखेला मतदान करायचंय आणि महायुतीचा इथं विजय करून द्यायचा आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचंय आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलवायचंय. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून शेवटी आपल्याला शेवटी एवढंच सांगतो कि ना थकूंगा ना झुकूंगा ना रुकूंगा कभी, आपके लिए मैं हाजिर हूं. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.